ओरिजिनल असेल तर. हा, पाण्यामध्ये तुम्ही जेव्हा ठेवता गंगाजलमध्ये कलर नाही जात. तर त्याचा कलर जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की रुद्राक्ष ओरिजिनल जेव्हा घालताना तुम्हाला विदिन 7 डेजच्या आतमध्ये त्याचे रिझल्ट दिसतात. 7 दिवसात रिझल्ट कळतो. इफेक्ट इमिडिएट. जर तो ओरिजिनल असेल तर. जर तो ओरिजिनल असेल तर तुम्हाला कळतं की रुद्राक्ष इफेक्ट तुमच्यावरती व्हायला लागले. बरोबर आहे. ह्याच्यावरनच तुम्हाला कळतं की तो ओरिजिनल आहे का नाही? बाकी कुठलं सर्टिफिकेट आणा किंवा कुठली मीथ आहे की असा तरंगतो तसा तरंगतो सगळं वेद खोटं आहे. आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. सगळं खोटं आहे. चार्ज केलेलं आहे. अजून मला चार्जिंग बद्दल सांगायचं आहे. कुठलाही रुद्राक्ष चार्ज करण्या इतपत आज आपण कोणीही मोठे नाही. क्रिस्टल्स आपण चार्ज करू शकतो, पण रुद्राक्ष इतका स्वतःमध्ये त्याची एनर्जी आहे. रुद्राक्षची सिद्धमाला येते ज्याच्यामध्ये एकमुखी ते 14मुखी रुद्राक्ष असतात. ते कुणालाही आम्ही सजेस्ट नाही करत घालायला. ते घरामध्ये ठेवायला सांगतो, कारण त्याची इतकी एनर्जी एनर्जी असते, भयानक असते. खूप एनर्जी असते, खूप त्याचा ऑरा इतका हे असतो की तुम्हाला तो सहन झाला पाहिजे. तुम्हाला तो सहन झाला पाहिजे. म्हणून त्याप्रमाणे असतं की जेव्हा तुम्ही रुद्राक्ष घालता ना, तेव्हा तुम्हाला त्याचे इफेक्ट्स त्यामुळे लगेच दिसतात. ओके. मॅम आता आपण जर बघितलं की जसं मी स्टार्टिंगला बोललो की एकमुखी ते 21मुखी जेवढे आपल्या टाइमात होतील तेवढे आपण करू आता. हो. आणि बाकीच्यांना जर काही वेगळे इश्यू असतील तर त्यासाठी कोणता रुद्राक्ष घातला पाहिजे मॅमशी कन्सल्ट करू शकतात. एंड ऑफ द व्हिडिओ मी नंबर दिलेच मॅमचा, डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकेल. बट आता जर एकमुखी रुद्राक्ष आहे तर तो कसा बेनिफिट देऊन जातो? आम्ही एकमुखी आणि कोणी सांगणार आहे घालावा? आणि हा. त्याआधी सांगणार आहे की कसा घालावा आणि कुणी घालावा. ओके. कुठलाही रुद्राक्ष. तर रुद्राक्ष जो आहे ना, तो प्रश्न येतात की रुद्राक्ष स्त्रिया घालू शकतात का? लहान मुलं घालू शकतात का? नॉन व्हेजिटेरियन लोक घालू शकतात का? तर मला सांगायचं हे मीथ आहे खूप की नाही घालू शकत. नाही, अजिबात असं काही नाहीये. रुद्राक्ष हा सगळेजण घालू शकतात. बरं. रुद्राक्ष हा नॉन व्हेजिटेरियन लोक घालू शकतात, स्त्रिया घालू शकतात, लहान मुलं घालू शकतात. रुद्राक्ष हा पिरियड्स